मी नाही नव्हतं बोललो. मी म्हटलं मी त्याच्यावर विचार करतोय. अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायचं ह्याच्याबद्दल कार्यकर्त्याशी चर्चा करून हा निर्णय घेणार. आणि तसंच मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना बोललो होतो आणि त्याप्रमाणे आज ते आले आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी सहमती दिली आणि त्याप्रमाणे येत्या 3 तारखेला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण कागलच्या गैबी चौकामध्ये सभा घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून तुम्हाला ओळखले जात होते. तुम्हाला तिकीट का मिळालं नाही आणि तुम्ही तुतारी का हातामध्ये घेतली? महायुतीचे जे काय कॉम्बिनेशन झालं आणि जेव्हा 2 जुलैला अजित पवार गट महायुतीमध्ये आले तेव्हापासून हा विषय होता की सिटिंग लोकांनाच तिकीट मिळणार आहे आणि काही गोष्टी आपल्या नेत्याच्या हाताबाहेर आहेत हे समजायची परिपक्वता माझ्यामध्ये आहे. आणि त्यामुळं मी परत सांगतो की हा निर्णय माझा जेव्हा झाला तेव्हा मी माझ्या सगळ्या नेत्यांना भेटून हा निर्णय सांगितला. मी परस्पर काही निर्णय घेतला नाही. मी देवेंद्रजींना सांगितलं, चंद्रकांत दादांना सांगितलं, गडकरीजींना सांगितलं, बावनकुळेंना सांगितलं, ज्योतिराव सिंधिया महाराजांना सगळ्यांना मी हा निरोप सांगितला की मला कागल विधानसभा जिंकायची असेल तर मी अपक्ष उभारण्यापेक्षा मला तुतारी घेतली पाहिजे आणि मला विधान परिषदमध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही कारण बॅकडोर एंट्रीमधून मी आमदार होणार नाही. तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगून या ठिकाणी पक्षप्रवेश करणार असं सांगितलं, पण दुसरीकडं तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांच्या बाबतीतली अनुभव तुम्हाला काय? हा निर्णय कागलच्या विकासासाठी आहे आणि त्यांचा अनुभव काय आहे ते मी थोडं आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मी पण 3 तारखेला बोलतो. अजित घाडगेंना कागलमधून विधानसभा निवडणूक लढवायची आहे म्हणून ते तुतारी हातात घेत आहेत. त्यामुळे त्यांना कोण थांबवणार? जर त्यांनी संयम ठेवला असता तर चांगली संधी त्यांना देता आली असती. ते विधान परिषदचं बोलत आहेत, गव्हर्नर कोट्याचं. आय थँक देम, पण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मी भारतीय जनता पार्टीमध्ये MLC व्हायला आलो नव्हतो. मी भारतीय जनता पार्टीमध्ये कागल विधानसभेच्या परिवर्तनासाठी आलो होतो. मागच्या वेळी पण मला नाईलाजाने अपक्ष उभारावं लागलं. मी परत पराजित झालो तर नुकसान विधानसभेचं होईल. सो मी पहिल्यापासून क्लिअर केलं होतं मी विधान परिषदमध्ये इंटरेस्टेड नाही आहे. गेल्या वेळी देखील तुम्ही उमेदवारी जाहीर केली होती देवेंद्र फडणवीस यांनी मुदाळ तिट्ट्यावरती सगळ्यांच्या समोर, मात्र त्यावेळी देखील आपल्याला उमेदवारी मिळालेली नाही. आता देखील ही महायुतीची समीकरण झाली त्यामध्ये उमेदवार जे तुमच्या आधीचे नेते होते देवेंद्र फडणवीस त्यांची हतबलता या दोन्ही वेळी पाहायला मिळाल्या आपल्याला. ते कमी पडले त्या सगळ्यात. मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही आहे. मी काय करतो आहे आणि मी आत्ता कुठं आहे. आता आपण जो निर्णय घेतला आहे कागलसाठी घेतला आहे मला त्याच्यावर अधिक बोलायचं. काल देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आले होते, काही चर्चा झाली नाही. मी त्यांच्यावर आधी भेटून जे सांगितलं होतं ते सांगितले. माझे त्यांचे राजकारणाच्या पलीकडे संबंध आहेत आणि ते नेहमी राहणार. आणि मी आपल्याला एक सांगतो की मी राजकारणासाठी मैत्री आणि शत्रुता करत नाही. ते माझे थोरले भावासक आहेत, ते माझे थोरले भावासकच राहणार. पण आता कुरुक्षेत्र आहे, त्यांना त्यांचा राजधर्म करावा लागणार, मला माझा राजधर्म पाळावा. संयम राखला असता तर संधी चांगली मिळाली असती असं बावनकुळे. मी मागाशी म्हटलं ना संयमचा अर्थ ते विधान परिषदचं बोलत आहे, ते त्यांच्या बाजूनी बरोबर बोलत आहे की आम्ही दिली असती, बट आय वॉज नॉट इंटरेस्टेड. आणि हे मी पक्षाला फार आधीपासून बोललो आहे की मला त्यात रस नाही. आणि विधान परिषद घेऊन परत 5 वर्ष या मतदारसंघाला बाय देणं आणि परत या मतदारसंघाला अंधारात घालणं हे योग्य नाही. आणि जनतेने मला साथ लढला म्हणून देतो आहे आणि मी लढणार आहे आणि हे परिवर्तन घडणार आहे हे मी पक्षाला पहिल्या दिवसापासून क्लिअर केलं होतं. इतके पक्ष आहेत, तुतारीच का हातामध्ये घेतात? त्याचं सगळं कारणं तुम्हाला माहिती आहेत. आपण पक्ष बरेच आहेत पण तुतारी कारण येत्या काळामध्ये काही गोष्टी घडवायच्या आहेत त्यासाठी काय आहेत ते गोष्टी. तुम्ही उल्लेख केला की 8 जूनपासून तुमची तयारी चालू झाली होती, तुमची भेट घेतली. महायुतीचे नेते मनधरणी करण्यात कुठंतरी अपयशी ठरले असं तुम्हाला नाही? मला धनंजय माडिक साहेब, महेश जाधव साहेब, विजय जाधव, नाना कदम ही अमल माडिक साहेब सगळी भेटली. त्यांनी मला म्हटलं की आपण विचार करा हे करा. मी म्हटलं मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना कमिट करून आलो आहे. हे कमिटमेंट दिल्यानंतर मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी कमिट करून आलो आहे
देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगितलं की फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबरमध्ये मी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. तर मी एकदा कमिट करून आल्यानंतर मी माझी कमिटमेंट बॅकट्रॅक करत नाही. 8 वर्षाचा माझा भारतीय जनता पार्टीचा रेकॉर्ड तो तसाच आहे. महायुतीत आणि समर्जित गाडगेंचा विषय संपला. राजकीय विषय संपला ना 100%. दादा, भाजपच्या कोणत्याही पदाचा तुम्ही राजीनामा करताय कार्यकर्ते? आपण येऊन बघा ना. म्हणजे आमच्या सभा कशा असतात, कसं आहे, मला वाटतं तुम्ही मागच्या वेळी खासदारकीविषयी सभा बघितली, चांगली होणार आणि लोक उत्स्फूर्तपणे येणार. आणि आज पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की सगळी जी लोकं सकाळपासून संध्याकाळी थांबली आहेत, कुठलीही मी गाडी दिली नाही. दुपारी जेवायला गेल्यानंतर स्वतःची गाडी असते तर घरी पळाली असते. कोणी नाही आहे, कोणी गाडी न घेऊन, मी गाडी न देता ही लोकं आली. चांगली सभा होणार, कारण ती सभा समर्जित घाटगेच्या प्रवेशाची सभा नाही आहे, त्या कागल विधानसभेच्या परिवर्तनची सभा आहे. नुकताच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. तुम्ही महायुतीकडून निवडणूक रिंगणात होता. मंडलिकांचा पराभव झालेला आहे. त्याचं खापर तुमच्या डोक्यावर फुटू शकतं, कारण आधीच तुमचं ठरलं होतं, त्यामुळे तुम्ही काम केलं नाही. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी राजेंचा पाठपुरावा करत होतो. मी त्यांना स्पष्टपणे तेव्हाही सांगितलं होतं की मी खासदारकी संपूसपर्यंत तुम्हाला भेटणार नाही. माझी त्यांच्या भेटी खासदारकीनंतर, निकालनंतर झाल्या आणि त्यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मी ज्या बाजूला आहे त्या बाजूचं मी कर्तव्य निभवणार. मी भाषणामध्ये बोललो की मला संजय दादांची आणि माझी म्हणजे 2022पासून बिदरीपासून एक चांगली मैत्री डेव्हलप झाली आहे. मला त्यांच्या उलटा प्रचार करायचा नाही आहे आणि त्याच्यामुळं मी म्हटलं जे काय माझे निर्णय असतील खासदारकीनंतर माझ्या नेत्याशी चर्चा करून करणार. त्याच्या आधी मी त्यांची भेट पण नाही घेतली. भाजपसोबत इतकी वर्ष काम केलं, चांगले भाजप सोडताना काय मनामध्ये? राजकीयपेक्षा नाते चांगले आहेत, एक इमोशनल आहे, प्रोसेस आहे. बट मला असं वाटतं इमोशन्स आपल्या जागेवर आणि प्रॅक्टिकल गोष्टी आपल्या जागेवर. मी काय म्हटलं, मी भारतीय जनता पार्टी पक्ष राजकीय हिशोबाने सोडला आहे. माझे त्यांचे जे नाते आहेत ते राहणार. बट जेव्हा कुरुक्षेत्राचा विषय असेल त्यांना त्यांचा धर्म पाळावा लागेल आणि मला माझा धर्म पाळावा लागेल. राजा, तुम्ही महाविकास आघाडीत सामील होत आहे, मात्र महाविकास आघाडीचे संजय बाबा गांधी आता मुश्रीफांना पाठिंबा दिलेले आहेत. महाविकास आघाडीमध्ये आता थोडं तुम्ही एकाकी पडला असं म्हणायचं. एकाकी पडणार वाटत नाही. निकाल झाल्यानंतर बोलू. तुम्ही म्हणतात देऊन टाकतो आता काय. आता काय दिला म्हणून सांगा. ठीक आहे, मला माहीत नव्हतं. थँक्यू. फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी वेगळं काही प्रस्ताव आपल्याकडे दिला होता का विधान परिषद सोडून? कारण ती थांबवण्यासाठी प्रयत्न साहजिकच केले असतील, कारण ते तुमचे जवळचे माझे आहेत. मी त्यांना एकच म्हटलं, साहेब मला कागल विधानसभासाठी हा निर्णय घ्यावा लागणार आणि त्यासाठी राजकीय तुम्हाला हा निर्णय पटणार नाही आणि तो पटणं बरोबर पण नाही. पण तुमचा मुलगा आणि धाकटा भाऊ म्हणून माझा हा निर्णय स्वीकारा. त्याच्यापुढे ते काय बोलतो.